मंदिराच्या इथं आलेलो आहे। काळा राम मंदिर आहे बघा, दक्षिण दरवाज्यातून एंट्री करतोय। हा काळा राम मंदिरचा परिसर आहे। हे मंदिर हनुमानाचं दर्शन घेऊन झाल्यानंतर आपण पुढे राम लक्ष्मण सीतेचं दर्शन घ्यायला जाऊया। कळसाचं दर्शन घ्या सर्वांनी। इकडनं दर्शन घेऊन आल्यानंतर आपण इथं श्री गणपती मंदिर आहे। चला गणपतीचं दर्शन घ्या सर्वांनी।
दत्त पादुका. इकडे परत म्हण काय नमस्कार मित्रांनो, आता आपण निघालोय विठ्ठल रुक्मिणी मंदिराकडे. चला तर मग जाऊया आणि विठ्ठल रुक्मिणींचं दर्शन घेऊया. हे बघा कसे लाईनीत चालले सर्वजण, एकदम आज्ञाधारी. हाय, हे बघा हे नाशिक मधील काळाराम मंदिर जवळ असलेलं विठ्ठल रुक्मिणी मंदिर. चला आता एक एक जण जाऊन आपण दर्शन घेऊया. व्यवस्थितपणे दर्शन घेऊन अतिशय सुंदर असं हे मंदिर आहे. बघा विठ्ठल आणि रुक्मिणीची मूर्ती अतिशय सुंदर अशी आहे.
तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो। गाभाऱ्यात जाण्याची परवानगी कोणालाही नाही आहे, लॉक लावलेले आहे, तर आपण इथूनच दर्शन घेतोय। मी थोडं झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करेल तुम्हाला। चला, सर्वांचे दर्शन घेऊन झालेले आहे। आता मी विठ्ठल आणि रुक्मिणीची मूर्ती दाखवण्याचा प्रयत्न करतो। कॅमेरामध्ये कॅप्चर व्यवस्थितपणे झालेली आहे। हे बघा, अतिशय सुंदर अशी विठ्ठल रुक्मिणीची जोडी आहे। खूप सुंदर मूर्ती आहे, बघितल्यानंतर मन पूर्ण प्रसन्न होतंय। चला, आता दर्शन घेऊन झालंय, आता पुढच्या प्रवासाला निघाले सर्व पायी पायी पुढच्या प्रवासाला। नमस्कार मित्रांनो, आपण सर्व चिल्ले पिल्ले कंपनी आणि आपण सर्व फुल फॅमिली चाललोय गोराराम मंदिराचं दर्शन घेण्यासाठी। चला तर मग जाऊया आणि बघूया गोराराम मंदिर। गोराराम मंदिर हे अतिशय सुंदर आणि खूप जुनं बांधकाम केलेले मंदिर आहे। प्राचीन काळापासून आलेलं हे मंदिर आहे। खूप छान असं मंदिर आहे। मध्ये गेल्यानंतर अतिशय गार आणि छान वाटतं। चला तर मग दाखवतो तुम्हाला गोराराम मंदिर। हे पहा, आमचे पोरं कसे आज्ञाधारी एकदम सरळ साईडनी रस्त्याच्या चालले। हे मंदिराची बॅक साईडचा दरवाजा आहे। आपण बॅक साईडच्या दरवाजाने एंट्री करणार आहोत। श्री गोरेराम मंदिर। चप्पल काढा, चला वरती साईडला काढा। हे मो इकडे काढ। मी पुढून पण दाखवेल तुम्हाला फ्रंट एंट्री। अतिशय सुंदर असं हे मंदिर आहे। पूर्ण हे मंदिर लाकडाने बांधण्यात आलेले बघू शकता तुम्ही। हे बघा, सर्वांनी गोराराम लक्ष्मण सीता यांचं दर्शन घ्या। आता ही फ्रंट साइड आहे, पुढचा दरवाजा आहे, इथनं एंट्री होते। बघू शकता किती छान असं वुडन फिनिश आहे। सर्व लाकडी खांब वगैरे तुम्हाला बघायला मिळत आहे। अतिशय सुंदर असं मंदिर आहे। घंटा वाजवण्यासाठी सर्व मस्ती। चला तर आता आम्ही सुद्धा दर्शन घेतो गोराराम मंदिर। जय श्री राम, राम लक्ष्मण सीता की जय। आता आम्ही सर्व दर्शन घेतो। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम। चला, आता दर्शन घेऊन निघालो आपण पुढच्या मार्गाला। ह्या एरियामध्ये गाडी आणणं थोडं अवघड पडतं। 4 व्हीलर यायला खूप अवघड आहे, त्याच्यामुळे आपण पार्किंग करून पायी जातो। नमस्कार मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये पाहिल्याप्रमाणे आपण काळाराम मंदिराचं दर्शन घेतलं, विठ्ठलाचं दर्शन घेतलं, त्याच्यानंतर गोरारामाचं दर्शन घेतलं आणि आता आपण आलेलो आहे कपालेश्वर महादेव मंदिराचं दर्शन घेण्यासाठी। हे नाशिकमधील पंचवटी येथे गोदा घाटाच्या समोरच हे मंदिर बसलेलं आहे। चला तर मग कपालेश्वर महादेव मंदिराचं घेऊया आपण दर्शन। हे बघा, चिल्ले पिल्ले चालले परत आपले एकदम शिस्तप्रिय लाईनीमध्ये। आज तसं पाहायला गेलं तर थोडीशी गर्दी वाटून राहिली आहे। मंदिरात थोडीशी गर्दी आहे, तर बघूया चला दर्शन कसं होतंय, कशा पद्धतीने होतंय।
आय थिंक सो मंदिराच्या जे मेन मूर्तीचं दर्शन म्हणजे मेन मूर्तीचा फोटो आपण काढू शकणार नाही इथं, कारण की मंदिरात शूटिंग अलाउड नाही आहे. बघूया कशा पद्धतीने आपल्याला शूटिंग करायला भेटते. हे बघा, वरती आल्याबरोबरच मेन दरवाजाच्या वरती या पद्धतीचं नाव दिलेले संस्थान श्री कपालेश्वर महादेव मंदिर पंचवटी नाशिक. इथून लाईन आहे, मी म्हटल्याप्रमाणे थोडीशी गर्दी दिसते. तर मेन दरवाजाच्या बाहेरपर्यंत अशी गर्दी आहे, लाईन आहे. आपण आता मंदिरात एंट्री केल्यानंतरला असं दृश्य आपल्याला बघायला मिळतं. या मंदिराची जी हिस्ट्री आहे ते अशा पद्धतीने एकमेव कपालेश्वर महादेव मंदिर असं आहे की या मंदिरामध्ये नंदीचं स्थान नाही आहे. नंदी हे गोदावरीमध्ये बसलेले आहे आणि इथं नंदी नाही आहे. अतिशय सुंदर असं मंदिर बांधलेलं आहे. 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन करून जेवढं पुण्य भेटतं तेवढं हे कपालेश्वर महादेव मंदिराचं दर्शन घेतल्याने आपल्याला पुण्य भेटतं असं म्हटले जाते. अशा पद्धतीने आपलं हे कपालेश्वर महादेव मंदिराचं दर्शन हे घेऊन झालेलं आहे. आता आपण बाहेर पडूया. बाहेर आल्यानंतरला अशा पद्धतीने काही दृश्य आपल्याला बघायला मिळते. मंदिराच्या चारी बाजूनी खूप सारे असे मंदिर आहेत. सर्व देवांचे असे छोटे मोठे असे मंदिरं स्थापन करण्यात आलेले आहेत. चला तर मग आपण सर्वांचे दर्शन घेऊन पुढे निघूया. प्रदक्षिणा मारून झालेले नंतरला आपण हे कळसाचं दर्शन घेऊया. सर्वांनी कळसाचं दर्शन घ्या. कळसाचं दर्शन घेऊन झाल्यानंतरला आता आपण निघणारे पुढच्या मार्गाला. चला तर मग सुंदर असं आपलं मंदिराचं दर्शन वगैरे घेऊन झालेलं आहे. सुंदर बांधकाम आहे. चला. नमस्कार मित्रांनो, कपालेश्वर महादेवाचं दर्शन घेऊन आता आपण गंगा घाटावर आलेलो आहे. अतिशय सुंदर असं हे गंगा घाट आहे. चला तर मग गंगा घाटावर जाऊन आपण पवित्र होऊया. या गंगा घाटावर आल्यानंतरला अतिशय मन प्रसन्न होतं आणि शांत असं वाटतं. तर गंगा गोदावरी असे म्हटले जाते. ॲक्च्युली नदीचं नाव गोदावरी आहे. इथं आपण स्नान केल्याने सर्व पाप आपले नाहीसे होता असे म्हटले जाते. अतिशय सुंदर असं हे स्टॅच्यू बनवलेलं आहे. इथं गोमुखाचा गोमुखातनं जसं पाणी छान असं पडतंय. 3 गोमुख बनवले आलेले इथं आणि समोरच त्या गोमुखाच्या समोर गंगा घाट आहे. इथं सर्व भाविक हे स्नान करण्यासाठी येतात. स्नान केल्यानंतरला इथले आपले जे काही पाप वगैरे झालेला असेल ते नाहीसे होतात असे म्हटले जाते. चला तर मग आपण इथं आता फोटो सेशन करूया. फोटो सेशन झाल्यानंतरला बघू. हे बघा, अतिशय सुंदर असं दृश्य आपल्याला समोर दिसतंय. आपण इथं फोटो काढले. या गंगा घाटामध्ये दिवा सुद्धा सोडले जातात. दिवा आणि फुलं ते पण बघूया आपण. हे बघा, पूर्ण गंगा घाटाचं दृश्य मी 360 अँगलमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतोय. कुंभमेळा हा इथं भरला जातो. हे बघा, ह्या पद्धतीने दिवे सोडण्यात येतात. अतिशय सुंदर असं वाटतं हे दिवे जेव्हा
नदीतनं वाहत जात असतात तेव्हा खूप छान असं वाटतं, दिसायला खूप छान दिसते. हे बघा, चला मग आता दिवा बघून झालाय, तर आता बाकीचं परिसर दाखवतो. खूप अशी गर्दी असते इथं स्नान करण्यासाठी. हे बघा, समोरच्या साईडला आपल्याला बजरंगबलीची मूर्ती दिसेल. जेव्हा पूर येतो तेव्हा आपण म्हणतो की हनुमानाच्या गुडघ्यापर्यंत, कमरेपर्यंत, छातीपर्यंत, मानेपर्यंत पाणी आलंय. छातीपर्यंत पाणी आलं तर महापूर म्हटला जातो. अशा पद्धतीने ते आपण अनुमान करतो त्या मारुतीचं. हे बा, 360 अँगलमध्ये पूर्णपणे गोदावरीचं पात्र हे दाखवलं मी तुम्हाला. अतिशय सुंदर असे गोदा घाट आहे आणि इथं खूप सारे असे मंदिर आहे. मागे साईबाबांचं मंदिर आहे, खूप मंदिर आहेत. अरे आमचे मंडळी अजून फोटोच्या स्टाईलमध्येच उभे. चला, काढून झालाय आता फोटो. अरे डान्स करायला लागले आमचे मुग्धा इथंच. इथं आल्यानंतर असं तासन तास बसून राहावं असं वाटतं. मन खूप प्रसन्न होतं आणि शांत वाटतं. हे बघा, हे मारुती जे मी तुम्हाला सांगितलं, आपण पूर आल्यानंतर या मारुतीच्या याच्यावर अनुमान करू शकतो की कितपत पूर आलेला आहे, की किती महापूर आलेला आहे. चला तर मग निघूया पुढच्या नमस्कार मित्रांनो, आज आपण नाशिक येथील पंचवटी येथील तपोवन येथे भेट देत आहोत. अतिशय सुंदर असं हे पर्यटन स्थळ आहे. हे बघा, समोर जे गार्डन दिसतंय हे तपोवनात येथील गार्डन आहे आणि तिथं भव्य अशी रामाची प्रतिमा बनवण्यात आलेली आहे. रामाचं स्टॅच्यू बनवण्यात आलेलं आहे. रात्रीच्या वेळेला त्याच्या चारी बाजूनी लाइटिंग सोडल्यामुळे अतिशय सुंदर अशी प्रतिमा दिसते. तर आपण या गार्डन मध्ये आल्यानंतरला पहिले पोटपूजा करून घेऊया. गार्डन मध्ये आल्यानंतरला थोडंफार खाण्याची मजा ही वेगळीच असते. त्याच्यामुळे आपण भत्ता हा आयटम आणलेला आहे इथं खाण्यासाठी. चला तर मग पोटपूजा करून घेऊया. हा आमच्या सर्वांचाच आवडता खाऊ आहे भत्ता. कुठेही घेऊन जायला सोपा असतो, टेन्शन नसतं, पोटाला थोडीसा आधार होतो. चला तर मग खाऊया भत्ता. हे बघा, पोरांना पण खूप आवडतो. अशा वातावरणामध्ये भत्ता खाण्याची मजाच वेगळी असते. चला त्याच्यामध्ये सर्व आता आपण अजून एक पुडा मिक्स करून, कांदे वगैरे मिक्स करून पोटपूजा करू. पोटपूजा झाली आहे, आता फोटो सेशनची वेळ आहे. हे बघा, अतिशय सुंदर असा फोटो येत आहेत या गार्डन मध्ये. मागे रामाची प्रतिमा आणि पुढे आपले फोटो. हे बघा, लाईट मारल्यामुळे ते रामाचे पुतळा जो आहे
स्टॅच्यू जो आहे तो अतिशय सुंदर असं चमचम करतोय. खूप मोठी प्रतिमा आहे. चला तर मग आता जाऊया गोदावरी नदी जवळ. ह्या ठिकाणी गोदावरी नदी आणि कपिलधारा नदी ह्या दोघांचा संगम आहे. हा स्पॉट संगमाचा स्पॉट आहे. इथं संगम झालेला आहे कपिलधारा नदी आणि गोदावरी नदी यांचा. आणि इथं कुंड आहेत, 4 कुंड आहेत. त्या कुंडांकडे जाऊया आता आपण. नदी पात्रातनं तिथं जाण्यासाठी व्यवस्थित असं सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता करण्यात आलेला आहे, जेणेकरून कोणालाही काही त्रास होऊ नये. त्या स्थानापर्यंत पूर्ण सिमेंट कॉन्क्रीटचा असा रस्ता करण्यात आलेला आहे. त्या रस्त्यावरनं आपण चाललोय. हे समोर जो पांढरं हे दिसते टाकीसारखं, तिथं संगम आहे. हे बघा, अतिशय सुंदर अशी मूर्ती बनवण्यात आलेली दगडच्या याच्यामध्ये कोरीव काम करून. तर इथं 4 कुंड आहेत. ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे 3 कुंड आणि अग्नी कुंड म्हणून एक कुंड मोठं आहे. असे हिस्ट्री आहे की जेव्हा सीतेचं अपहरण करण्यात आलं होतं तेव्हा सीतेला या अग्निकुंडामध्ये लपवण्यात आलं होतं आणि सीतेची प्रतिमा ही रावणाबरोबर गेली होती असं म्हटलं जातं. इथे ॲक्च्युली एक बाबा असतात. आपण लेट झाल्यामुळे ते बाबा काही आपल्याला भेटलेले नाही आहेत. नाहीतर ते बाबा पूर्णपणे इथं जी काही हिस्ट्री आहे इथली ती हिस्ट्री आपल्याला सांगतात. आपल्याला एवढं पूर्णपणे काही माहीत नसल्यामुळे मला फक्त एवढंच माहिती होतं की ब्रह्मा, विष्णू, महेश आणि अग्निकुंड आहे आणि अशा पद्धतीने झालेलं आहे. सीता इथं गुप्त झालेली. चला बाकीचं बघूया पुढे. त्याच्याच पुढे आल्यानंतर अजून एक इथं स्थान आहे. इथं शूर्पणखेचं नाक कसं कापण्यात आलेलं आहे याची प्रतिमा दगडामध्ये कोरीव काम करून दाखवण्यात आलेली आहे, ती बघूया. इथं ऋषींचं स्टॅच्यू आहे. आणि समोरच आहे बघा. याच्या शेजारी कपिलधारा नदी. चला तर मग आता आपण आलेले जगामध्ये शेषनागाचा अवतार घेतलेलं एकमेव मंदिर आहे हे लक्ष्मणाचं. तर ते बघूया. स्विच स्टँडवर चप्पल ते काढून आपण पुढे मंदिरात प्रवेश करूया. हे प्रवेशद्वार आहे. इथं चपला बुट काढून आपल्याला पुढे निघायचंय. अतिशय सुंदर असं हे बांधकाम करण्यात आलेलं या मंदिराचं. पण एंट्री करताना आजूबाजूला शॉप्स आहेत. हे बघा, श्री लक्ष्मणजी शेष अवतार मंदिर. लक्ष्मणजी शेष अवतार मधलं हे मंदिर आहे. आणि शूर्पणखेचं नाक कसं कापलं हे इथं स्टॅच्यू मध्ये दाखवण्यात आलेलं आहे. हे बघा, शूर्पणखेचं नाक कापताना. म्हणून या सिटीला नाशिक असं नाव पडण्यात आलेलं आहे. शूर्पणखेचं नाक कापलंय इथं म्हणून या सिटीला नाशिक नाव पडलेलं आहे. आणि हे लक्ष्मणजींचं
मंदिर, श्री लक्ष्मणजी शेषनाग अवतार, हे एकमेव मंदिर आहे लक्ष्मणाचं. बघू शकता तुम्ही मूर्ती, अतिशय सुंदर अशी मूर्ती आहे. लक्ष्मणाच्या मागे शेषनाग पण आहेत. अतिशय सुंदर अशी मूर्ती दिसते आपल्याला. हे बघा, मी जरा झूम करून दाखवतो. सर्वांनी लक्ष्मणाचं दर्शन घेऊन घ्यावे. अतिशय सुंदर असं दर्शन झालेलं आपल्याला. गर्दी वगैरे काहीच नव्हती, त्याच्यामुळे आपल्याला छान असं दर्शन घेता आलंय आणि व्हिडिओ शूटिंग सुद्धा करता आली. चला बाळांनो, तुम्ही पण दर्शन घेऊन घ्या. चला तर मग आता दर्शन घेऊन झालेलं आहे. हे मंदिराचा परिसर. या मंदिराच्या परिसरामध्येच हे प्रतिमा दाखवण्यात आलेली आहे, हे दृश्य दाखवण्यात आलेले आहे आणि ही त्याची हिस्ट्री आहे. वाचून घ्या तुम्ही सर्वांनी इथली हिस्ट्री. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील, लाईक करा, कमेंट्स करा, तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.